नागालँडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसलेला आहे, कारण नागालँडमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी पक्षाला रामराम ठोकलाय। राष्ट्रवादीची साथ सोडून आमदार सत्ताधारी पक्षामध्ये गेलेले आहेत आणि त्याचमुळे नागालँडमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसलेला आहे। काही आमदारांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, सत्ताधारी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर, नागालँडमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास 7 आमदार हे नागालँडमध्ये विजयी झाले होते आणि अर्थात राष्ट्रीय पार्टी म्हणून अजित पवारांसाठी जी काही लीगल बॅटल सुरू आहे त्याच्यामध्ये महत्वाचा रोल निभवणार होते। पण काल रात्री याबाबतच्या काही महत्वाच्या घडामोडी घडल्याचं दिसून आलेलं आहे। नागालँडमध्ये जी सत्ताधारी पार्टी आहे, नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी, या पार्टीमध्ये हे सर्वच्या सर्व राष्ट्रवादीचे 7ही आमदार विलीन झालेले आहेत, त्यांनी प्रवेश केलेला आहे। अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे अजित पवारांना फार एक मोठा झटका म्हणावा लागेल। नागालँडमध्ये भलेही ते सत्ताधारी भागामध्ये नव्हते, पण राष्ट्रीय पार्टी म्हणून दाखवण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांच्या आमदारांची संख्या किंवा मतांची संख्या हा फॅक्टर फार महत्वाचा होता। अशातच नागालँडमध्ये अजित पवारांच्या पार्टीचे सर्वच्या सर्व आमदार अजित पवारांना एनसीपी पार्टीला रामराम ठोकत त्यांनी सत्ताधारी बाकावर प्रवेश केल्याने अजित पवारांना एक मोठा झटका मानला जातोय। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।